संसाराचे अंगे अवघेच व्यसनी आम्ही या कीर्तनी शुद्ध झालो आता हे सोहळे झाले त्रिभुवन विषम दोन्ही सांडले ब्रह्मपुरी वास करणे अखंड न देखे जे तोंड विटाळाचे आता हे सोहळे झाले त्रिभुवन विषम दोन्ही सांडले तुका म्हणे आम्हा एकांताचा वास ब्रह्मी ब्रह्मरस शिव सदा आता हे सोहळे झाले त्रिभुवन विषम दोन्ही सांडले पांडुरंगा प्रथम पांडुरंगा करू प्रथम नमन कमी करत राहा खूप कमी करा थोडा जास्त पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तुका जयांची केलिया स्मरण होय सकल विद्येचे अधिकरण तेचे बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुनी आता नमामि सद्गुरु शांतं सच्चिदानंद विग्रहं पूर्ण ब्रह्म परानंदं ईशमाळंदी वल्लभम् ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा संसाराचे अंगे अवघेच व्यसनी आम्ही या कीर्तने शुद्ध झालो आता हे सोहळे झाले त्रिभुवन विषम दोन्ही सांडले प्रस्तुत सेवेकरिता घेतलेला संत श्रेष्ठ तुकोबराय यांच्या गाथेतील मानवी जीवनामध्ये शुद्धता कशाने प्राप्त होते याची कारण मीमांसा करणारा अभंग आहे विठ्ठला संत श्रेष्ठ गुरोबा काकांच्या वास्तव्याने पुनीत झालेल्या भूमीत तीर्थक्षेत्र पवारवाडी या ठिकाणी चालू असलेला हा नाम सप्ताह गेली 20 वर्ष आपण भगवंताची सेवा करत आहात। याही वर्षी मोठ्या आनंदाने सर्वांनी एकत्रित येऊन विशेषत्वाने तरुणांनी सहभाग घेऊन ज्येष्ठांनी त्यांना पाठिंबा देऊन
भव्य दिव्य असा सोहळा या ठिकाणी आपल्या कुवतीप्रमाणे आपण करत आहात। सर्वप्रथम आपणा सर्वांना कोटी कोटी धन्यवाद। या सोहळ्यामध्ये या ठिकाणी भागवत कथा चालू आहे। श्रीमद भागवत कथा प्रवर्तक हरिभक्तिपरायण प्रशांत महाराज कानडे महाराज जी या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांना वंदन करतो। त्यासोबतच ज्ञानेश्वरी व्यासपीठ प्रमुख असणारे हरिभक्तिपरायण अनंत महाराज बावस्कर किनी महाराजांनाही या ठिकाणी वंदन करतो। सर्व हे काका महाराजांच्या संस्थेतले गोड असे सर्व विद्यार्थी मंडळी आहेत। या सर्व मुलांनाही मी या ठिकाणी वंदन करतो। ज्यांनी अन्नदान केलं असेल, टाळ वाजवला असेल, काकडा केला असेल, वाट्याला येईल ती सेवा केली असेल, कोणाला तांब्या भरून का होईना पाण्याचा दिला असेल, कीर्तनात येऊन कमीत कमी टाळी वाजवली असेल, कीर्तन श्रवण केलं असेल, अशा सर्वांच्या चरणी मी साष्टांग दंडवत करतो। तुम्ही म्हणाल का बरं आमच्या चरणावर आपण दंडवत करता? त्याचं कारण असं आहे, इथं येण्यासाठी अनंत जन्माची पुण्याई लागते आणि अनंत जन्माची पुण्याई असेल तरच आपल्याकडून भगवंताची सेवा घडते। आपण सर्वजण भगवंताची सेवा करताय म्हणून आपण आपल्या चरणी दंडवत घालतो। विठ्ठला चौकदार आहेत, सर्वच या ठिकाणी असणारे ज्येष्ठ श्रेष्ठ विनेकरी दादा आहेत, समोर श्रोतू मंडळी आहे, आमचे परमस्नेही हरिभक्तिपरायण संत श्रेष्ठ गुरुबा काका मंदिर ट्रस्टचे विश्वस्त आदरणीय श्रीमंत महाराज फंड यांच्या माध्यमातून या ठिकाणी आपल्या सर्वांचं दर्शन आहे। काकांच्या सेवेसाठी 4-2 वेळा त्या ठिकाणी येणं झालं, त्यातून असलेला स्नेह आणि त्या स्नेहातूनच तुमच्या सेवेचा योग आहे। आज आपल्या सप्ताहातील 4था दिवस आहे। 4थ्या दिवसाची सेवा माझ्या वाट्याला अभंग तुकोबरायांचा आहे। जीवनामध्ये शुद्धता कशाने निर्माण होते आणि शुद्धतेची गरज काय, अशा 1-2 प्रश्नाशी या ठिकाणी आपण थोडंसं चिंतन करूया। मानवी जीवन या ठिकाणी जगत असताना जर मूल्य कशाला असेल तर ते शुद्ध जीवनाला मूल्य आहे। नवे नवे जय जयकार जर कोणाचा होतो असं म्हणाल तर फक्त शुद्ध जीवनाचा जय जयकार होतो, बाकीच्यांची फक्त बदनामी होते। विठ्ठला विठ्ठला जय जय वो शुद्धे उदार प्रसिद्धे अनवरत आनंदे वर्षती। मौलींनी जय जयकार केला तो कोणत्या जीवनाचा केलाय? जय जय वो शुद्धे, जे शुद्ध जीवन आहे त्याचा जय जयकार आहे। बाकीच्या जीवनाचा जय जयकार होत नाही, बाकीच्या जीवनांची फक्त बदनामी होते। आपल्याला तरी कुठं बदनामी होणारं जीवन आवडतंय? आपल्याला तरी कुठं अशुद्ध राहा वाटतंय का? अहो जेवायचं असलं तरी सुद्धा माणसं हॉटेलमध्ये जाताना विचार करतात शाकाहारी आहे पण शुद्ध आहे का पहा। नवे नवे हॉटेल मालकाला सुद्धा काय लिहावं लागतं? शुद्ध शाकाहारी। फक्त शाकाहारी का बरं लिहून चालत नाही? त्याला माहिती आहे शुद्धतेच्या शोधात आहे, बेशुद्ध असलं तरी किंवा शुद्धीवर नसलं तरी। शुद्धीवर नसलेली माणसं सुद्धा या ठिकाणी त्या शुद्ध शब्दाला बोलतात आणि त्याच हॉटेलमध्ये जातात, म्हणून त्याला लिहावं लागतं शुद्ध शाकाहारी। किंवा तूप विकणाऱ्याला सुद्धा लिहावंच लागतं की नाही, येथे शुद्ध तूप मिळेल। तूप शुद्धच असतं तरी सुद्धा त्याला माहितीये ही माणसं प्रायोरिटीने शुद्धतेलाच महत्व देतात। आपल्या आयुष्यामध्ये बुद्धी सर्वांकडे नाही असं नाही, बुद्धी नाही असं माणूस आहे का? अजिबात। मग गरज कशाची? फक्त शुद्धीची गरज आहे। आयुष्यामध्ये ज्याला बुद्धी ही शुद्ध ठेवता आली त्याला परात्पर परमात्मा शुद्ध परमात्मा आपलासा करता आला। बुद्धीचं सामान्य वैभव नाही, बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे। एका केशवराजे सकळ सिद्धी, बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे। एका केशवराजे सकळ सिद्धी, या बुद्धीचं फार मोठं वैभव आहे, म्हणून बुद्धी कधी अशुद्ध होऊ द्यायची नाही। 3 गोष्टी कधी विसरायच्या नाही आयुष्यात, ऐका काळजीपूर्वक ऐका। फार लांबून आलोय मी आणि आपण जर ते ऐकलं तर बरोबर। 3 गोष्टी आयुष्यामध्ये कधी विसरायच्या नाही। पहिली गोष्ट माती विसरायची नाही।
दुसरी गोष्ट माता विसरायची नाही आणि तिसरी गोष्ट मती विसरायची नाही. माता आणि मती. मातीला विसरायचं नाही म्हणजे काय? मातृभूमीला कधी विसरायचं नाही. आपण किती जरी मोठे झालो तरी सुद्धा आपल्या मातृभूमीमध्ये येऊन आपल्या कुलदैवताचं दर्शन प्रत्येक सोहळ्याच्या वेळी येऊन घेतलंच पाहिजे. डॉक्टर राजेंद्र प्रसाद आपल्या देवघरामध्ये मातीची पूजा करायची. त्यांना एक जणांना विचारलं की डॉक्टर साहेब देवघरामध्ये माती. डॉक्टर साहेब म्हटले या मातीचं सामान्य महिमा नाही. ही माझ्या भारत देशातली माती आहे, ज्या मातीनं आम्हाला समर्पण शिकवलेलं आहे. कारण जगाच्या पाठीवर एकच देश आहे त्याला माता म्हटलं जातं. तुम्ही असं ऐकलं का? अमेरिका माता, न्यूझीलंड माता, रशिया माता, बाकीच्या माता नाहीत, फक्त भारत माता आहे. का बरं ती माता आहे? कारण या मातेनं अनेक सुपुत्रांना जन्म दिलेला आहे आणि त्या सुपुत्रांनी इथं समर्पण केलेलं आहे. आओ बच्चे तुम्हें दिखाए झाके हिंदुस्तान की, इस मिट्टी से तिलक करो ये धरती है बलिदान की. वंदे मातरम वंदे मातरम वंदे मातरम वंदे मातरम. वंदन करावं अशी धरती आहे महाराज. अटल बिहारी वाजपेयी यांची कविता आहे. ते असं लिहितात, ये धरती वंदन की है अभिनंदन की है, ये धरती तर्पण की है समर्पण की है. यहाँ की हर नदी हमारे लिए गंगा है, यहाँ का कंकर कंकर हमारे लिए शंकर है. जिएंगे तो देश के लिए, मरेंगे तो देश के लिए. अगर मरने के बाद भी कोई अस्थि उठाकर कान से लगाएगा, एक ही आवाज सुनाई देगी, भारत माता की जय, भारत माता की जेवल्यामुळे आवाज दिला, त्याच्यामुळे नंतर जेवण ही माती फार श्रेष्ठ आहे महाराज. इथं भगवंताने अवतार घेतल्याच्या नंतर सुद्धा थोडी का होईना माती प्रसाद म्हणून खाल्लेली आहे. एवढी या मातीची ताकद आहे. म्हणून मातृभूमीला मातीला कधी विसरायचं नाही आणि आई वडिलांना कधी विसरायचं नाही. आबाळावर उंचा शेल पर्वतावर ताट, भल्या भल्यांचे मुद्रे घे चालत असशील वाट. एक कवी लिहितो, आबाळावर उंचा शेल पर्वतावर ताट, भल्या भल्यांचे मुद्रे घे चालत असशील वाट. कोणी मुद्रा देखील करतील तुला मानून देव, पण आई वडील तुझ्यापेक्षा मोठे आहेत एवढं लक्षात ठेव. आयुष्यामध्ये आई वडील हे आपल्यापेक्षा सतत मोठे असतात. असं नाही म्हणायचं आई बाप माझ्यात राहतात, मी आई बापांमध्ये राहतो असं म्हणायचं. बोलता बोलता माणसं काय म्हणतात, आई बाप माझ्यात राहतात. आमचा तरुण वर्ग घरी गेल्याच्या नंतर बंगला बांधलेला असतो, वृद्ध झालेले आई वडील बसलेले असतात आणि मग तो सांगत असतो, महाराज आमच्या वडिलांचं काही नव्हतं बरं का, पण मीच सगळं केलं. आमच्या बापाला काही जमलं नाही, पण मी मात्र हे सगळं काही जमीन घरदार. हे बोलणं अतिशय चुकीचं असतं महाराज. कारण आयुष्यामध्ये जे आपण प्राप्त करतो ते सगळं आई वडिलांच्या आशीर्वादानेच प्राप्त होतं. ज्याला आई वडिलांचा आशीर्वाद नसतो त्याला काहीच प्राप्त होत नाही. आणि म्हणून आपला समज असतो की आपण सगळं करतो. आयुष्यामध्ये त्या आई वडिलांना कधी विसरायचं नाही. बंगला बांधताना सुद्धा एक स्वतंत्र रूम, एक स्वतंत्र खोली आई वडिलांसाठी बांधायची. इथं तरुण वर्ग मोठ्या प्रमाणात सहभागी असतो. अजूनही मी अनेकांच्या घरी चहा पिण्यासाठी गेलो. सगळ्यांनी या ठिकाणी सगळ्या रूम फिरून दाखवल्या, पण अजून एकही बंगला बांधणारा असं म्हटलं नाही की माझ्या आई वडिलांची रूम आहे. असं बांधणारा मला भेटला नाही. असा इंजिनियर सुद्धा नाही प्लॅन मध्ये तो एक आई वडिलांची स्वतंत्र रूम देतो म्हणून. अजूनही बंगल्यामध्ये गेल्याच्या नंतर या ठिकाणी घर मालकाने कधी स्वाभिमानानं सांगितलं नाही ही माझी आई आहे, हे माझे वडील आहेत आणि ही त्यांची रूम आहे. हौसेने माणसं देवघर दाखवतात नाही असं नाही. त्यातले त्यात आमच्यासारखी माणसं गेल्यावर तर देवघर दाखवण्याचा मोठा हेका असतो. महाराज आमचं देवघर बघा, आमचं देवघर पाहिलं की नाही, आमचं देवघर पाहिलं की नाही. काही काही देवघर पण नाही म्हणे. आमचा देव्हारा पाहिला की नाही, देव्हारा आमचा देव्हारा पाहिला की नाही. मी म्हटलं तुला पाहिला तेव्हाच माझ्या सगळा देव्हारा देण्यात आला. काय झालं आयुष्यामध्ये खऱ्या अर्थाने आपल्याला कधीही सांगड घालता येत नाही. घर असावं पण त्या घरामध्ये आई वडिलांचा सन्मान असला पाहिजे. म्हणून आई वडिलांना कधी विसरू नका. जास्त वेळ मला त्यावर घ्यायचं नाही.
तिसरी गोष्ट आहे ती मती आहे. बुद्धी कधी माणसाने मलिन होऊ द्यायची नाही. भगवंताने एवढी मुक्त असताना ती शक्तिशाली असणारी सामर्थ्यशाली असणारी बुद्धी आपल्याला दिलेली आहे. अजूनही माणसाच्या मेंदूचा कॉम्प्युटर कोणाला बनवता आला नाही महाराज. इतकी क्षमता त्या मेंदूमध्ये. पण बोलता बोलता माणसं काय म्हणतात, काय करावं, डोक्याचं सारं खोकं झालं. आता झालं काही याने केलं. डोक्याचं खोकं करण्यासाठी बुद्धी दिली काय नव्हती. पण आपण नको ते उद्योग करतो, नको त्या गोष्टी करतो आणि चांगल्या असलेल्या त्या बुद्धीला अशुद्ध करून टाकतो. कशाने अशुद्ध होते बुद्धी? तर अनेक प्रकारची व्यसनं आपल्याला असतात, चिटकलेली व्यसनं असतात, सुटत नाही महाराज आपल्याला. त्यातली त्यात आमची तरुणाई जर व्यसनापासून दूर राहिली तर तो भाग्याचा दिवस असेल आणि देशासाठी मोठं भाग्य असेल. पण काय करावं, सगळे व्यसन मला सांगायचे नाही, पण तंबाखू सारखं व्यसन आहे बघा. इतकं चिटकलेलं असतं आयुष्याला की माणसाला एक वेळ जेवण नसलं तरी चालेल, पण पुढे असल्याशिवाय जमत. पेरत चालू होतं, पेरणीचे दिवस, आणि गृहलक्ष्मी भाकरी घेऊन येते. अहो जेवण घ्या की, पहाटे चला तुम्ही, जेवणाची वेळ झाली, जेवण करा की. तो म्हणतो थांब जरा, 4 जण मुडानं घेऊन येतो. आमच्याकडे मुडानं बरोबर आहे ना, तास म्हणा. 4 जण तास घेतो, मग नंतर जेवणाचं पाहूया. तुकोबरायांनी नाही का सांगितलं, मडे झाकून या करावे पेरणी, मडे झाकून पेरणी करावी. ती माता म्हणते ठीक आहे, ते झाकून ठेवते ते जेवण. त्या कडेला गेल्याच्या नंतर तिकडे त्याने खिशाला हात लावला आणि पुढे काही खिशात नव्हती. अस्वस्थ झाला, त्याला काही सूचना. पण 2-3 एकर रान ओलांडून एक दुसरा पेरत होता. त्याला माहित होतं त्याच्याकडे पुढे आहे. उलटीच ती फन उभी केली आणि त्याच्याकडे गेला. जेवायचं होतं त्यावेळेस काय म्हटलं, नंतर जेव. आणि तंबाखू खाण्याची आठवण झाल्यावर सोयीची तरी उभा करून जावी की नाही. ती उलटी ती फन उभी केली आणि तिकडे गेला आणि तासभराने गप्पा मारत मारत आणि तंबाखू चोळत घरी त्या टिपणीकडे आला. असंच आहे आयुष्यामध्ये, ज्या गरजेच्या गोष्टी नसतात त्याला आपण खूप महत्व देतो, त्या आपल्याला खूप आवडतात. तंबाखूने कोणाचंही भलं झालं नाही, पण माणसं या ठिकाणी सोडायला तयार नसतात. काही वस्तू अमावस्याला चालतात, पौर्णिमेला चालत नाही. काही सोमवारी चालतात तर शनिवारी चालत नाही. काही एकादशीला चालतात, काही शिवरात्रीला चालत नाही. ऐकताय ना तुम्ही सगळे. काही वस्तू शिवरात्रीला चालतात, एकादशीला चालत नाही. काही सोमवारी चालतात, शनिवारी चालत नाही. पण तंबाखू एवढे पवित्र आहे महाराज. एकादशीला चालते, शिवरात्रीला चालते, निर्जला एकादशीला पाणी चालत नाही, पण तंबाखू चालते. आता जर तंबाखू सारखं एक तोंडाचं वाटोळ करणारं व्यसन आपल्याला सुटत नसेल तर बाकीचे सांगूच कशाला. बाकीची व्यसन कधी सोडणार आपण? सोडली पाहिजे की नाही सांगा बरं. हिरव्यागार तंबाखूच्या शेतातून गाढव चाललं होतं. हिरव्यागार तंबाखू होती आणि गाढव त्यातून चाललं. गाढव त्याला काही खात नव्हतं. तंबाखू म्हटले गाढवा, माणसं एवढे आवडीनं खातात, तू कसं काय वर तोंड घेऊन तसाच चालला. माणसाने आवडीनं खावं, तू माझा आग्रह करावा. त्या गाढवाने तंबाखूला हात जोडले महाराज. म्हटलं तुझ्या पाया पडतो, पण आता तरी नादी लावू नको. कोण म्हणते असं? गाढव. कोणाला? तंबाखू. तंबाखू म्हणते अरे काय झालं रे असं, फार हातच जोडले, पायाच पडायला लागला, तुला फुकट या ठिकाणी आस्वाद घ्यायचा असून ते सोडून दिलं आणि मला सांगतो की नादी लावू नको. झालं काय असं? गाढव म्हटलं मी पहिला माणूसच होतो म्हणे, तुझ्या नादी लागलो म्हणून तर गाढव झालो. आणि आता गाढव होऊन सुद्धा जर गाढवपणा केला तर पुढे काय हे कोणाला कळतंय? सांग की, बोला की, कोणाला कळतंय? विठ्ठल राज्यवेशा मृगयार्थ चौर्यम परदार सेवा यतानि सप्त व्यसनानि लोके घोराति घोरम नरकम नयंती. काय काय व्यसन सांगावेत महाराज, आता सगळे सांगायला अवघड आहे. तुकोबराय सांगतात भगवंताला सज्जन जेवण आवडते. सज्जन
सज्जन कोणाला म्हणतात की ज्याच्याकडे औषधाला सुद्धा व्यसन किंवा असला दोष नसतो त्याला सज्जन म्हणतात. आणि भगवंताकडे जात असताना निर्दोष होऊन जावं लागतं. तो का म्हणे तैसा सज्जनापासून पाहता ठेवावा लागत नाही. ऐका, आपण भगवतप्रिय व्हावं, गोरोबा काकांना आवडेल असं आपलं जीवन असावं असं वाटत असेल, औषधाला सुद्धा हे दोष शिल्लक ठेवून चालत नाही. दारू पिऊन कोणाचं भलं झालं का? नाही झालं, पण माणसं पिल्याशिवाय राहतात. आयुष्यामध्ये आपण ही सगळी व्यसन कशासाठी केले? रमण्यासाठी केले, रमण्यासाठी, रममान होण्यासाठी. रमलो का आपण व्यसन करून? का दमलो महाराज. रमलेलं कोण सापडतंय आपल्याला? सगळी दमलेलीच माणसं आहेत. दारू पिऊन दमलेली, रमी खेळून दमलेली, नाही का, पत्ते खेळून दमलेली, सगळी व्यसन करून दमलेली माणसं पदोपदी आहेत. रमलेली माणसं तिकडे नसतात, रमलेली माणसं इथे असतात. ज्ञानदेवी रम्य रमले समाधान हरी ज्ञानदेवी रम्य रमले समाधान. त्यांच्या जीवनामध्ये रमलेलं समाधान पाहायला मिळतं. ती माणसं समाधानी असलेली पाहायला मिळतात, जी परमार्थात. हे बळा सारखं सारखं नाही, एकदा थोडस बघत डिस्टर्ब. विठ्ठला इकडे रमलेली माणसं आहे आणि संसार करताना दमलेली माणसं आहे. संसारामध्ये आपण सगळी व्यसन करतो आणि दमतो, आणि परमार्थामध्ये मात्र भजन करून माणसं रमलेली असतात. ऐका, का बरं ती दमली नाही? कारण ती सगळ्या व्यसनापासून, आता मला सगळे सांगायचे नाही, पण 2 व्यसन सांगून पुढे जायचे. भयंकर व्यसन आहेत म्हणून सांगतो. तो का म्हणे व्यसने दोन्ही नरक खानी भोगावया. ही 2 व्यसन माणसाला नरकात घेऊन जातात. हे 2 कोणते जर असतील तर एक परधन लालसा आणि दुसरा आहे परनारी लालसा. परधनाची लालसा आणि परनारी लालसा ही 2 व्यसन फार घातक आहेत. असू नयेत आयुष्यात. कधी परधनाची लालसा धरायची नाही. भावाचं बुडावं मलाच मिळावं, सासरवाडीचं बुडावं मलाच मिळावं, सगळ्याचं बुडावं मलाच मिळावं, असं कधी वाटू नये महाराज. फुकटचं कोणाला मिळालेलं या ठिकाणी कधी सुख देत नाही, आणि आपण फुकटचं मिळविल्याशिवाय राहत. फुकटचं कधी सुख देत नाही महाराज. आयुष्यामध्ये सापडलेलं धन सुद्धा कष्टाने कमवलेलं घेऊन जातं. इतकं विचित्र आहे. कधीही या ठिकाणी कोणाला गुप्त धन मिळालं तरी ते जवळ ठेवू नये, फेकून द्यावं पण जवळ ठेवू नये. ते विचित्र असतं महाराज. भागवतामध्ये त्याच्यात आनंद आता आपण भागवत ऐकतोय ना, सगळे हिंसा नृतम दंभ 15 अनर्थ आहेत.
आणि म्हणून धन या ठिकाणी चांगल्याच मार्गाने कमवावं, वाईट मार्गाने तर कधीच कमवू नये महाराज. लालसा धरू नये कष्टाविना पैशाची. जोडणी या धन उत्तम व्यवहारे, 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 जोडणी या धन उदास विचारे वेच करी, उदास विचारे वेच करी, वेच करी, उदास विचार वेच करी, वेच करी, उत्तमाची गती तो एक पावेरा, उत्तमाची गती तो एक पावे. किती गोड लिहितात बघा. जोडून या धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच करे. चांगल्या मार्गाने जोडा म्हटले. आणि ते जोडलेलं जवळ ठेवू नका. धन कधी साठवून ठेवायचं नाही. जर आपण साठवलं तर त्याचं विष तयार होतं आणि ते विष फार विचित्र असतं. म्हणून त्याचं तुकोबाई लगेच पुढे लिहितात, उदास विचारे वेच करी. उदास विचारे वेच करी म्हणजे काय? आपण जर रुपया कष्टाने कमवला तर त्यातले 25 पैसे दान करावे लागतात. 1 रुपयातला सुद्धा 25% हिस्सा दान करावा लागतो तर ते बाकीचे सुख देतात. 75 पैसे कष्टाने कमवलेले ते सुद्धा 25% दान केले नाही तर सुख देत नाही. आणि 2 नंबरने कमवलेलं कधी सुख देईल सांगा? कष्टाने कमवलेला सुद्धा 25% हिस्सा दान करावा लागतो. उदास विचारे वेच करी. ऐका, परधन लालसा कधी ठेवायची नाही. बघा ना, अहो तोरणा किल्ला बांधत असताना मावळ्यांना मोहरांनी भरलेले हांडे सापडले मला, घागरी सापडले. गरीब असणारी खटके तुटके असणारी ती माणसं पण 2 मोहरा सुद्धा त्यातल्या घेतल्या नाही तर त्या तशाच या ठिकाणी पुण्यामध्ये आई साहेबांकडे आणून दिल्या. राजांना सांगितलं, राज घागरी सापडल्या बघा मोहरांनी भरलेल्या. आई साहेब म्हणतात, शिवा अरे गरीब माणसं इमानदारीने घेऊन आली की नाही, मग मोठमोठ मोहरा त्यांना दे. राजे मोठमोठ मोहरा देऊ लागल्याबरोबर ती मावळे मंडळी म्हणतात, नगर राजा नगर, आपल्या स्वराज्याला धनाची गरज आहे ना, मग स्वराज्यासाठी सत्कार्यासाठी आपण ते खर्च करू, आम्ही कष्टाने मिळवून खाऊ. काय वृत्ती होती महाराज. स्वतःचा वाडा विकला हिरोजी इंदुलकरांनी रायगड बांधला महाराज. स्वतःचा वाडा विकून रायगड बांधणारी माणसं त्यावेळी होती. आता काय काय विकून काय काय बांधतील काय सांगतात आता असं आहे. आणि ही माणसं काय संसारात तयार होतात का कीर्तनात तयार होतात महाराज. विठ्ठल परधन लालसा ठेवायची नाही कधी आयुष्यामध्ये. जरी आपल्याला तात्पुरतं ते वाटत असेल मोठे पण ते फार त्रासदायक असतं. त्याला शास्त्र प्रमाणित मी आपल्याशी बोलतो. तसंच परनारी विषयी सुद्धा तुमची आमची संस्कृती फार श्रेष्ठ संदेश देते. पराविया नारी रखुमाई समान. आम्हाला परनारी ही रखुमाई समान वाटली पाहिजे, आई समान वाटली पाहिजे, बहिणी समान वाटली पाहिजे, तरच आम्ही भगवत प्रिय होऊ शकतो, शुद्ध होऊ शकतो. परनारी आम्हाला रखुमाई समान वाटली पाहिजे. तुकोबरायांनी या ठिकाणी सांगून ठेवलं, पर उपकारी नेने पर निंदा, नेने पर निंदा, पर उपकारी नेने पर निंदा, पर उपकारी नेने
पर उपकारी नेने पर निंदा, पर उपकारी असावं, पर निंदा करू नये. पर उपकारी नेने पर निंदा, पर स्त्रिया सदा बहिणी माया. सदा बहिणी आई समान असल्या पाहिजे. आमची संस्कृती काय सांगते महाराज? त्या रांझ्याच्या पाटलानं एका स्त्रीशी गैरवर्तन केलं तर आमच्या राजाने चौकात त्याचा चौरंग केला महाराज. रांझ्याच्या पाटलाचा इतिहास आहे की नाही? सखोजी गायकवाड नावाच्या एका सरदारानं सावित्री नावाच्या किल्लेदाराशी गैरवर्तन केलं तर आमच्या राजाने त्याचे डोळे काढले. याच डोळ्याने तू वाईट नजरेनं तिच्याकडे पाहिलंस, डोळे काढले. आम्ही राजांचं म्हणून घेतो, आम्ही तुकोबरायांचं म्हणून घेतो आणि चौकामध्ये छड काढत बसतो. कशा आम्ही त्यांची आयुष्यामध्ये फार मोठी तपश्चर्या जर कोणती असेल महाराज तर परधनापासून दूर राहणं आणि परनारीपासून दूर राहणं. स्वामी विवेकानंदांना पाहिल्याच्या नंतर ऐका तरुणांना, ते जे पाहिल्याच्या नंतर एक सुंदर परस्त्री समोर येते आणि स्वामी मला तुमच्याशी लग्न करायचं. कशासाठी लग्न करायचं? तुमच्यासारखा तेजस्वी मुलगा मला हवाय. स्वामींनी स्मित हास्य केलं आणि त्या स्त्रीला माये म्हणून शब्द प्रयोग केला. माये, लग्नानंतर कधी मुलगा होणार आणि कधी तू त्याचा आनंद घेणार त्यापेक्षा असं करणं म्हटले आताच मी तुमचा मुलगा होतो म्हटले. काय काय उद्गार आहे, आताच मी तुमचा मुलगा होतो. कोणाचा तरी मुलगा होणं, कोणाचा तरी भाऊ होणं तसा पुरुषार्थ असतो मला. आयुष्यामध्ये तो केला संतांनी. एकांतात असलेल्या तुकोबरायांकडे तुमच्या आमच्यासारख्या नव्हे पण चांडाळ चौकडीने म्हणा एका स्त्रीला पाठवा. समाज असायच महाराज. चांगल्या माणसाला या ठिकाणी कुठेतरी गोत्यात आणल्याशिवाय माणसं राहत नसतात. काही कोणाचा बांध रेटलेला नव्हता, कोणाला कधी वाईट बोललेले नव्हते. एकांतात भजन करावं, सत्ताचा शोध घ्यावा, वृक्षवल्ल्या मा सोयरे वनक्षे. पण अशा स्थितीत सुद्धा चांडाळ चौकडीने एक स्त्रीला पाठवलं आणि ती स्त्री तिथं जाऊन या ठिकाणी काहीतरी मागू लागल्याच्या नंतर काय म्हणतात तुकोबराय? जाई वो तुम्हाते न करी सायास, जाई वो तुम्हाते न करी सायास, जाई वो तुम्हाते न करी काय गोड गोड बोलावं तुकोबरायांनी, किती सुंदर बोलावं. माये जाई वो तू माये
न करे सायास, हे माते तू सायास करू नको. आम्ही विष्णुदास तैसे. हा पुरुषार्थ आहे. या जीवनाची उंची मी आपल्याला सांगून नाही ऐका. जी जीवन या व्यसनांपासून दूर राहिली त्या जीवनाची उंची एवढी आहे की गंगा नदी सुद्धा त्यांच्या दर्शनाची वाट पाहते. ही माती सुद्धा त्यांच्या दर्शनाने पावन होते. तुमचं आमचं जीवनाचं कल्याण सुद्धा आशा महात्म्यांच्या दर्शनाने. ऐका. कनकाने कामिनी ज्याशे नावडे मनी होनी त्याचे पावन हे आवनी जाण सर्वथा. त्याला कनक आणि कामिनी म्हणजे धन आणि स्त्री, परस्त्री आणि परधन. कनक आणि कामिनी ज्याशे नावडे मनी होनी त्याचे पावन हे आवनी जाण सर्वथा. ही धरती पावन जर कोणामुळे होत असेल तर अशा महात्म्याच्या चालण्यानं ती पावन राहते. ऐका. पर नारी परधन नातळे जयाचे मन गंगादी तीर्थे जाण चरण स्पर्श व्हायचे. ती गंगा नदी वाट पाहते कधी असा एखादा महात्मा येईल आणि मला त्यांचं दर्शन होईल. या सगळ्या माणसांनी पाप्यांनी येऊन जे मला मलिन केलेलं आहे ती मलिनता जाण्यासाठी मलाही अशा महात्म्याचं दर्शन व्हावं. मला सांगा, अशा जीवनाचं दर्शन गंगेला झाल्याच्या नंतर गंगेचं पावित्र्य या ठिकाणी अबाधित आहे. अशा महात्म्याच्या चालण्याने ही माती पुनीत आहे. अशा महात्म्याच्या दर्शनाने जर आपलं जीवन या ठिकाणी शांततेला किंवा समाधानाला प्राप्त होत असेल तर त्या जीवनाची किती उंची आहे महाराज. ऐका. रामेश्वर भट्टांनी थोडा नव्हे तसा अंगाचा दाह होईपर्यंत त्रास दिला तो गौरायांना. एक तर करता आली तर पूजा करावी परंतु त्रास कधी देऊ नये. कारण भगवंताचं वचन आहे, मज गांजेले ते साहे मद भक्ता ते न साहे. हरिजनाचे कोणा न घडावी निंदा साहत गोविंदा नाही त्याचे. हरिजनाची कोणा न घडावी निंदा. कधी कोणाची निंदा करू नका. विनाकारण नाव ठेवू नका. उगीच माहित नसून सुद्धा माहित असल्याचा आव्हान नको ते सांगू नका. करता आली तर पूजा करावी नाही तर निंदा महात्म्यांची कधी करू नये. नाथ बाबा सांगतात एक वेळ देवाची पूजा नाही करता आली तरी चालेल पण संतांची पूजा केल्याशिवाय राहू नका. आणि जर एखादा माझी पूजा करत असेल आणि संतांना नाव ठेवत असेल, संतांची पूजा न करता जो मज भजे सर्वथा तेने हानितल्या मज लाथा. ऐकताय ना. संतांची पूजा न करता जो मज भजे सर्वथा तेने हानितल्या मज लाथा तो माझ्या घाता प्रवृत्त. भगवंत सांगतायत जर असा कोणी असेल की संतांचा अहेर करतो माझी पूजा करत असेल तर त्याची पूजा मला लाथा हाणल्यासारखी वाटते. देव सारा में पड़ते संत पूजा में संत पूजा में संत पूजा में देव सारा में पड़ते संत पूजा में संत पूजा करिता देवार्चन घराले संत जन देव सारावे परते संत पूजावे आरते. देव पूजा बाजूला करावी आणि संतांची पूजा करावी. सांडोनिया पूजा जो घाली संताशी लोटांगण तेने कोटी यज्ञाचे पुण्य समर्पित केले. खूप सांगेल मी यावर परंतु आपल्याकडे वेळ नाही. ऐका. महत्वाचं सांगतो आपल्याला. एक तर करता आली तर पूजा करा किंवा जीव घालता आला तर घाला परंतु या ठिकाणी निंदा नालस्ती त्रास देण्याचा प्रयत्न करू नका. पण रामेश्वर भट्ट विद्वान होते, दशग्रंथी होते पण तुकोबरायांना त्रास दिला. त्याचा परिणाम असा झाला सगळ्या अंगाचा दाह होऊ लागला. कोणाचा दाह होऊ लागलाय महाराज? दशग्रंथी. 10 ग्रंथ ज्यांनी या ठिकाणी मुखोद्गत केलेले होते त्याला दशग्रंथी म्हणतात. 10 कोणते? 4 वेद आणि 6 शास्त्र. आपल्याला नाव पण माहित नाही. त्याचे ते प्रकांड पंडित होते. दशग्रंथी असलेले विद्वान असलेले रामेश्वर भट्ट या ठिकाणी अंगाचा दाह होऊ लागल्याच्या नंतर माऊलींच्या समोर धरणं देऊन बसले. माऊली काय चुकलं माझ्याकडे? शास्त्र सांगेल तसं जीवन जगणारा मी, धर्मपंडित असलेला, जगाला धर्म सांगणारा, काय हा धर्म घडला माझ्या हातून? माऊली स्वप्नात येतात. आता भाग्यच म्हणावं लागेल.
माऊलींनी स्वप्नात येणं म्हणजे काही सामान्य गोष्ट आहे नाही तर आपली स्वप्न काही सांगण्यासारखी आहेत. आपल्या स्वप्नात साप माग लागेल, वाघ माग लागेल, पुरात वाहून जाईल, नाही तर चोराने तरी हाणतील आपल्याला. आपली स्वप्न सांगण्यासारखी. माऊलींनी स्वप्नात यावं आणि सांगावं की तुम्ही एका महात्म्याला त्रास दिला, ते देवनिवासी असणारे तुकोबराय, त्यांचं जाऊन दर्शन घ्या. आता कसं जावं, शेवटी नाईलाज होता, अंगाचा दाह होत होता आणि देहूचा रस्ता धरला. त्या शिष्य मंडळीने सर्वांगाला या ठिकाणी चंदन लावलं होतं. त्यांची जिवंतपणेच घागर धरली होती डोक्यावर पाण्याची. अशा स्थितीत चाललेलं हे सगळी जत्रा यात्रा देहूकडे निघाली. आता देहूच्या रस्त्याने निघाल्याच्या नंतर बरं वाटू लागलं. अंगाचा दाह शांत व्हावा असं वाटत असेल तर देहूचा रस्ता धरत जायचा. देहू दाह शांत करतो. देहूचा रस्ता देहाचा दाह शांत करतो, हे त्यावेळेस सांगितलं संतांनी. देहूचा रस्ता धरल्याच्या नंतर बरं वाटू लागलं. जसं जसं देहू जवळ येऊ लागलं तसं तसं आणखी बरं वाटू लागलं. मंदिरामध्ये तुकोबराय या ठिकाणी भजन करत होते, तल्लीन झालेले. भजनाचा आवाज कानावर आला. असं वाटायला लागलं कधी एकदा जाऊन दर्शन घेऊ. राम कृष्ण हरी जय जय, राम कृष्ण हरी जय जय जय, राम कृष्ण हरी जय जय जय, राम कृष्ण हरी जय जय, भजनामध्ये तल्लीन झालेले. दारामध्ये रामेश्वर भट्ट जातात. तुकोबरायांना पाहतात तर धावत जाऊन या ठिकाणी चरणाला मिठी मारतात. तुकोबराय सावध होऊन पाहतात तर रामेश्वर भट्ट चरणावर आदवीनं उठवलं. काय करता स्वामी? धर्मपंडित दशग्रंथी असणारे, विद्वान असणारे एखाद्या माणसानं चरणावर तुकोबरायांच्या लोळण घेणं तुकोबरायांना या ठिकाणी काही बरं वाटलं नाही. एवढा मोठा माणूस आहे, आदवीनं उठवलं. काय करता स्वामी? गळगळा गळगळा डोळ्यातून अश्रू वाहतात. तुकोबराय कळलंच नाही मला या ठिकाणी आपण इतके अधिकार संपन्न सत्पुरुष. आज कळतंय मला आपला अधिकार काय. काय म्हणताय स्वामीजी? हो तुकोबराय, तुम्ही कोणी सामान्य या ठिकाणी व्यक्ती नाहीत. मग तो केता तुलने ब्रह्म तुकासे आले मनोनी रामेश्वर, चरणी मस्तक ठेविले आरती तुकारामा, स्वामी सद्गुरुदामा सच्चिदानंद मूर्ती माया दाखविनामा, आरती तुकारामा. तुकोबराय तुम्ही साक्षात परब्रह्म. तुका विष्णू आपण साक्षात भगवंत असताना सुद्धा माझ्या लक्षात आलं नाही. मला क्षमा करा, माझ्यावर कृपा करा. काय झालं स्वामी? सर्वांगाचा दाह होता. तुम्हाला या ठिकाणी माझ्याकडून नकळतपणे म्हणा किंवा कळून या ठिकाणी झालेला त्रास हा अक्षम्य जरी असला तरी तुम्ही फार मोठ्या अंतःकरणाच्या आहात. मला क्षमा करा. तुकोबरायांनी फक्त एक अभंग लिहिला महाराज. चित्त शुद्ध तरी शत्रू मित्र होते. अभंग लिहिला चित्त शुद्ध तरी, आणि हा अभंग लिहून रामेश्वर भट्टांना दिल्याबरोबर सर्वांगाचा दाह शांत. उठून उभा राहिले. तुकोबरायांचं पुन्हा पुन्हा दर्शन घेतलं. तुकोबराय ऐका, तुमचा लिहिलेला मी शुद्ध शब्द वाचल्याबरोबर माझं जीवन शुद्ध झालं तर तुम्ही किती शुद्ध असाल. मी सगळ्या शास्त्रांचा अभ्यास केला. मला धर्मपंडित म्हणतात. सगळा धर्म मला अवगत आहे. शास्त्र मला माहिती आहे, वेद मला माहिती आहे.
असं काय केलं तुम्ही की तुमचा शुद्ध शब्द वाचल्याबरोबर मी शुद्ध व्हावं? तर तुमचं जीवन किती शुद्ध असेल? तुमच्या या शुद्धतेसाठी अशी काय साधना केली तुम्ही आयुष्यात सांगा. तुकोबरांनी फार गोड उत्तर दिलं. का असल्या संसारात राहून अनेक व्यसन असताना सुद्धा तुम्ही एवढी शुद्धता जपावी? कशाच्या जोरावर जपली तुकोबरा ही शुद्धता? तेव्हा तुकोबरांनी फार गोड उत्तर दिलं. आम्ही या कीर्तनी शुद्ध झालो, आम्ही या कीर्तनी शुद्ध झालो, या कीर्तनी शुद्ध झालो, आम्ही या कीर्तनी हे संसाराचे अंगी अवघीचा व्यसन, संसाराचे अंगी अवघीचा व्यसन, संसाराच्या अंगी अवघीचा व्यसन, संसाराच्या अंगी अवघीचा व्यसन, हे संसाराचे अंगी अवघीचा व्यसन, संसाराचे अंगी अवघीचा व्यसन, संसाराच्या अंगी अवघीचा व्यसन, संसाराच्या अंगी अवघीचा व्यसन. आम्ही या कीर्तने शुद्ध झालो, आम्ही या कीर्तनी शुद्ध झालो, आम्ही या कीर्तने शुद्ध झालो, आम्ही या कीर्तने शुद्ध झालो, आम्ही या कीर्तनी शुद्ध झालो, आम्ही या कीर्तनी शुद्ध झालो, आम्ही या कीर्तने शुद्ध झालो, आम्ही या कीर्तने शुद्ध झालो. हे संसाराचे अंगी अवघीचा व्यसन, संसाराचे अंगी अवघीचा व्यसन, संसाराच्या अंगी अवघीचा व्यसन, संसाराचे अंगी अवघीचा आम्ही या कीर्तनी शुद्ध झालो. काय नाही दुसरं जीवनामध्ये जर आम्ही काय केलं असेल तर फक्त कीर्तन केलं. हे कीर्तन म्हणजे सामान्य समजू नका सज्जन. छत्रपती शिवरायांनी या ठिकाणी संरक्षित केलेलं हे साधन 12व्या शतकात नामदेवरायांनी आम्हाला दिलं. हे कधी बंद पडू नये म्हणून, कोणी यामध्ये अडथळा आणू नये म्हणून छत्रपती शिवरायांनी कीर्तनकारांना Z+ संरक्षण दिलेलं आहे. भालदार चौकदार तुम्ही अर्ध काढून घेतले, अर्धच दोन्ही पण हे छत्रपती हे मावळे म्हणजे शोभेच्या वस्तू नाही आहेत. त्या काळाचे 2 लढाऊ सरदार असायचे कीर्तनकार असायचे. कारण त्या काळी कीर्तनाचं महत्व या ठिकाणी सगळ्या समाजाने किंवा आमच्या राजाने ओळखलं. कारण कीर्तनामधून एक एक माणूस सोन्यासारखा तयार होतो हे राजांना माहिती. मला सांगा, समोर मृत्यू दिसत असताना सुद्धा हसत हसत मृत्यूला कवटाळणारी माणसं संसार करता करता तयार होतील का परमार्थ करताना? सांगा की. शिवा काश्यपांना माहित होतं हो मला मारलं जाणार आहे, माहित होतं मला. सिद्धी जोहरच्या वेड्यात अडकून पडलेले राजे 4-4.5 महिने झाले तरी वेडा ढिला होत नाही. काय करावं काय करावं. आणि मग शेवटी शरणागतीचा निरोप पाठवला. राजा म्हणून शरण निघाले, पण राजे नव्हते पालखीत. राजांसारखाच दिसायला असणारा तो माणूस शिवा काशीद आहे. नावी समाजात नावही शिवाय असायलाही शिवांसारखे, दिसायलाही शिवांसारखे. क्षणाचाही विलंब न लावता मरण्यासाठी तयार झालेला हा माणूस आहे. पालखीत बसल्याच्या नंतर भोयांनी पालखी खांद्यावर घेतली आणि हसत हसत शिवा काशीत पालखीत बसल्यानंतर राजाचे आदेश देता येतात. कारण वेशही राजाचा होता, आवेशही राजाचा होता. चला लवकर, राजांना उशीर होतोय.
वेळेत गेलं पाहिजे, गोंडा हातात धरावा, चेहऱ्यावर कुठलंही दुःख नाही. न राहून त्या भोयांनी विचारलं, शिवा अरे कशाचा बनलाय? मारला जाणार आहेस की? तास 2 तासानं पकडला जाणार आहे आणि त्यांच्या लक्षात येणार आहे तो शिवराय किंवा छत्रपती शिवाजी महाराज तू नसून तू वेगळाच कोणीतरी फसविण्यासाठी झालेला राजा आहे, ते त्यांच्या लक्षात येणार आहे आणि एखाद्या हिंस्र प्राण्याच्या तावडीत सापडावं तशी तुझी अवस्था होणार आहे. तास 2 तासानंतर मारला जाणार असताना सुद्धा शिवा कशाचा आनंद आहे रे? कशाचा आनंद घेतला? शिवा काशीदांनी दिलेलं उत्तर फार छान आहे. शिवा काशीद म्हणतात, माझ्या तुकोबरायांनी सांगितलेलं आहे, मरण्याच्या अगोदर मरणाला मरण आला. अरे जरीही मारला गेलो नसतो तरी एक दिवस मरणारच होतो ना. जरीही आज मारला गेलो नसतो तरी एक दिवस मरणारच होतो. ऐका, माझ्याकडे लक्ष द्या. जरीही आज मारला गेलो नसतो तरी एक दिवस मरणारच होतो ना. मरण्यापूर्वी या ठिकाणी मला तास 2 तास का होईना या स्वराज्याचे राजे शिव छत्रपती होता आलं, हा माझ्या जीवनाचा आनंद आहे. तास 2 तास का होईना मी राजा शिव छत्रपती झालो. किती दिवस जगलो असतो शिवा काशीद म्हणून तर कोणी दखल घेतली असती, पण राजांचा इतिहास लिहिला जाईल तेव्हा शिवा काशीदांचं नाव घेतल्याशिवाय पूर्ण होणार नाही. ती कीर्ती आज मला माझ्या डोळ्यासमोर दिसते ना, त्याचा माझ्या तुकोबरायांनी सांगितलेलं आहे, तुका म्हणे का मरणीची सरे उत्तमाचे उरे कीर्ती मागे, उत्तमाची उरे कीर्ती मागे, उत्तमाची उरे कीर्ती मागे, उत्तमाची उरे कीर्ती मागे. तुका म्हणे का मरणीची सरे, तुका म्हणे का मरणीची सरे, उत्तमाची उरे कीर्ती मागे, कीर्ती मागे, उत्तमाची उरे कीर्ती मागे. तुका म्हणे का मरणीची सरे, तुका म्हणे उत्तमाची उरे कीर्ती मागे, कीर्ती मागे, उत्तमाची उरे कीर्ती मागे, उत्तमाची कीर्ती मागे. आनंद त्या कीर्तिरूपी तरवळणाऱ्या सुगंधाचा. ऐका, एकदाच मरावं माणसाने पण कीर्ती रूपानं उरावं. आपण रोज मरतो संसारात, एकदाच मरतो का? रोज मरतो. आपण जगतच नाही संसारात, रोज मरत असतो. विठ्ठल एक माणूस आभाळा एवढा तयार करण्याची ताकद या कीर्तनामध्ये, असंत साहित्यामध्ये आहे. आणि म्हणून खऱ्या अर्थाने हे कीर्तन म्हणजे सामान्य नाही. तुकडोजी महाराज म्हणायचे, देशाला जर स्वातंत्र्य मिळावं असं वाटत असेल ना तर सगळी माणसं माझ्या कीर्तनाला आली पाहिजे. कशामुळे? कारण माझ्या कीर्तनामध्ये माणसं लढायला तयार होतील. गुलामाला सुद्धा गुलामीतून मुक्त होण्याची ऊर्जा मिळेल. माझ्या कीर्तनात माणसं लढायला तयार होतील, यात काय नवल आहे. झाडं सुद्धा लढायला तयार होतील. झाड झडुले शस्त्र बने. कधी येशील मन मोहना, कधी येशील मन मोहना, पाहण्या भारत फुला, पाहण्या भारत फुला फुला. कधी येशील मन मोहना, कधी येशील मन मोहना, दाडचा फुला पाहण्या, दाडचा फुला. भारता ग्रहण लागले, भारता गगन लागली, माझे गुलाम जग हे झाले. राशी गुलाम जग हे झाले. धावत धावत पुन्हा, धावत धावत पुन्हा, भारत फुला.
गाडगे बाबांकडे काय होतं सांगा बरं, थोडा विको कमी करा, विको थोडा. गाडगे बाबांकडे पद नव्हतं कुठलंही, फाटक्या तुटक्या वेशातला महात्मा आहे. गावात गाडगे बाबा आल्याच्या नंतर सगळे लोक गोळा व्हायचे. विठ्ठल माणसं गाडगे बाबांच्या भोवती जमा व्हायची. काय करायचं बाबा, गाव स्वच्छ करायचं, आज गल्ल्या स्वच्छ करायच्या, आज स्मशान घाट स्वच्छ करायचा, आज नदीचा घाट स्वच्छ करायचा. सगळी माणसं दिवसभर गाडगे बाबांच्या सोबत राहायची. काय होतं बरं गाडगे बाबांकडे, गोष्ट होती, तिचं नाव कीर्तन आहे. आणि जिथं कीर्तन असतं ना तिथंच जनजमा होत असतं. आजही तुम्ही कोणताही कार्यक्रम ठेवून पहा, समाज एकत्रित आणण्याचं साधन फक्त कीर्तन आहे. गाडगे बाबांचं नाव बाकीची बरीच मंडळी घेतात, पण गाडगे बाबांचं कीर्तन सांगत नाही. गाडगे बाबांचं सामर्थ्य जर काय होतं तर गाडगे बाबांचं असणार कीर्तन आहे. गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला, गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला. हो, जिथं जातील गाडगे बाबा तिथं भजन करायचे आणि जन गोळा व्हायचे. काय होतं बरं या भजनाने, माणसं शुद्ध होतात आणि शुद्ध माणसंच सत्कर्म करत असतात. अशुद्ध माणसं कधी सत्कर्म करत नाही, अशुद्ध माणसं कधी कीर्तनाला येत नाही, अशुद्ध माणसं कधी वारकऱ्याला जीव घालत नाही, अशुद्ध माणसं कधी अन्नदान करत नाही, अशुद्ध माणसं तांब्या भरून पाणी सुद्धा देत नाही. जे शुद्ध जीवन असतात ते इतरांसाठी जगतात आणि ते जीवन भगवंताला फार आवडतं महाराज. कारण शुद्ध जीवनच खऱ्या अर्थाने कशानं तयार होतं तर कीर्तनाने, आणि ते जीवन भगवंताला फार आवडतं. शुद्ध ज्याचा भाव झाला, 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 शुद्ध ज्याचा भाव झाला. शुद्ध एकदा का भाव झाला, दुरी नाही देव त्याला. जेथे कीर्तनाची जागा तेथे असे देव उभा. जिथं कीर्तन असतं महाराज तिथं साक्षात परमात्मा उभा राहतो. तर काय करावं तरी सुद्धा माणसं कीर्तनाला येत नाही. भगवंत वैकुंठात नसतात बरं. जिथं सप्ताह चालू असतो ना तिथं विना घेऊन उभा असतात. तया ठाई पांडवा मी हरपला घेवसावा, जेथ नामघोष परवा करीती माझा. माझे भक्त गाती जेथे नारदा उभा तेथे. तिथं उभा असतो. नामदेवरायांचं कीर्तन चालू होतं. नामदेवरायांचं कीर्तन देवाला फार आवडायचं, फार आवडायचं. ते काय आमच्यासारख्यांचं कीर्तन थोडंच होतं. नामदेवराय म्हणलं नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग. पांडुरंगाने नाचावं महाराज. त्या औंढा नागनाथला कीर्तन चालू होतं आणि काही मंडळी आले, म्हटले महाराज तुमचं कीर्तन मागे घेऊन जा, मला जरा पूजा वगैरे करायचे. नामदेवराय म्हटले आमचं कीर्तन मंदिरातच करावं असं काही नाही, आम्ही वाळवंटातच सुरुवात केलेली नाही.
आम्हाला कुठेतरी मोकळं पटांगण सापडलं की बस आम्हाला मंदिरच असावं असं काही नाही. आमचं कीर्तन जिथं मंदिर तिथं. मंदिरात कीर्तन नाही, कीर्तन तिथं मंदिर आहे. नामदेवराय मंदिराच्या पाठीमागे जातात आणि पाठीमागे गेल्याच्या नंतर लावणी मृदुंग श्रुती टाळ घोष सेवो ब्रह्मरस आवडीने ते कीर्तन सुरू झाल्याच्या नंतर भगवंत या ठिकाणी त्यांना काही करमना महाराज त्या मंदिराकडेच पाहिलं त्यांनी रागावलं. ए मंदिरा म्हटले इकडे कुठे तोंड करून उभा राहिलास असं म्हटल्याबरोबर रागावल्याबरोबर थरारलं मंदिर महाराज. दगडाचं असणारं मंदिर शहारलं मंदिर. फिरविले देऊळ जगा माझी ख्याती फिरविले देऊळ जगा माझी ख्याती फिरविले देऊळ जगा माझी ख्याती फिरविले देऊळ जगा माझी ख्याती. हो नामदेवा हाती तुझ प्याला नामदेवा हाती तुझ प्याला नामदेवा हाती तुझ प्याला नामदेवा हाती तुझ प्याला. गरकन फिरलं महाराज ते मंदिर. आजही तुम्ही औंढा नागनाथला गेलात तर ते फिरलेलं मंदिर आहे. मंदिराच्या मागे नंदी असतो का कुठे समोर असतो की नाही. औंढा नागनाथाला नंदी मागे आहे. ते मंदिर फिरलेलं आहे. वास्तुशास्त्रज्ञांना पण मान्य करावं लागलंय. आता ज्यांचं डोकंच फिरलेलं आहे त्यांना काय कळतं ते हाताला धरलंय आणि डोकं फिरलंय त्यांना कळत असतं. त्यांना ते कळू शकत नाही. जिथं सद्भाव आहे जिथं अप्रतिम असा जीवनामध्ये जो भक्तिभाव निर्माण झाल्याच्या नंतरच ते कळतं महाराज की खरोखर या ठिकाणी हे मंदिर सुद्धा त्या कीर्तनाची जी ताकद आहे. कीर्तन म्हणजे सामान्य गोष्ट नाही सज्जन हो. जीवनामध्ये धन्यता मिळवून देणार जगाच्या पाठीवरचं फार सुंदर सर्वांग सुंदर साधन. नाचो कीर्तनाची रंगी नाचो कीर्तनाचे रंगे 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 नाचो बोलवू दे नाचो कीर्तनाचे रंगे नाचो बोलवू दे नाचो कीर्तनाचे नाचू कीर्तनाचे रंगे ज्ञानदीप लावू. 12व्या शतकामध्ये सर्वांग सुंदर असणारं कीर्तन हे साधन सामान्य नाही महाराज. म्हातारी माणसं तरुण होतात कीर्तनात. आंधळ्याशी डोळे पांगळ्याशी पाय तुका म्हणे वृद्ध होती तरणे रे. नाचत जाऊ त्याच्या गावार खेळिया सुख देईल विसावा. नाचत जाऊ त्याच्या गावारी खेळिया सुख देईल विसावा. जाऊ देवाची या गावा देव देईल विसावा. संसारात विसावा वसावा आहे वसावा. पार मरील झालो आपण मरून गेलो त्या संसारात. मार्का लसून असतो की नाही बाजारात म्हणलं गिराईकाला ना असं चोळून पाहिलं की जागर फुकटा. आपलं काय राहिलं काय राहिलं. परिमळ गेली या वस फुल देठी आयुष्याच्या शेवटी देह तैसा. संसार करता करता पार किंमत घालून घेतली आपण. बाकी काय नाही महाराज. आपली मरायची वाट कोण पाहत सांगा खरं बोलावं की सगळे. आपली मरायची वाट कोण पाहत घरचे का बाहेर. इकडं नाही का मरत कोणी. आपली मरायची वाट कोण पाहत घरचे पाहतात. सोपं आहे की फार अवघड थोडंच की ते का ऋग्वेदात शोधायचं का. आपली मरायची वाट आपल्या घरचेच पाहतात. खरंय की नाही. बरं जाऊ द्या. आपल्याला जाळतं कोण घरचे का बाहेरचे. घरचे. बरं मेल्यावर जाळतात ते जिवंतपणे. मेल्यावर तर भावकी जाळते हो. भावकी म्हणते आता तुम्ही नका हात लावू तुम्ही जिवंत होता तोवर भरपूर जाळला जेवढा जाळायचा तेवढा. माझा एकच प्रश्न आहे मग आपण का जळायला राहतो का गड्या. आपली मरायची वाट जर आपले घरचे पाहत असतील तर हा संसार नेमका आपण घेऊन कुठे चालतो.
अहो इथं घर आपण बांधायचं आणि पूर्ण झाल्याच्या नंतर पोरांनी त्यात राहायचं ना आपण जेण्याखाली कोट टाकून झोपायचंय. कोणी शिकवलं तुम्हाला? घर कोणी बांधलंय? आपण. आणि जेण्याखाली कोणी झोपायचं? एक लक्षात ठेवा, तुम्ही संसार एक संसार जर केला ना तर जेण्याखालीच कोट आहे. त्रिकालावधीत सत्य. कारण संसार एक संसार केलेल्या माणसाचा शेवटच्या क्षणी हिशोब जुळत नाही. म्हातारपणी माणसं खायला दिलेलं खात नाही, बोलू नका म्हणलेलं बोलल्याशिवाय राहत नाही, जाऊ नका म्हटलं का केल्याशिवाय राहत नाही. मग पोरं बाहेर आले का म्हणतात आमचं म्हातारं चळ. आता म्हाताऱ्यात चळत वगैरे काही नसतं, त्याचा हिशोब जुळत नाही. पडल्या पडल्या सगळा जगून झाले तर हिशोब करत ते कशाचाच ताळमेळ लागत नाही कशाला. मग त्या 11 ताळीपणा करत, कोणाला शिवाय देतं, कोणाला काही म्हणतं, जाऊ नका म्हटलं की जातं, बोलू नका म्हटलं की बोलल्याशिवाय राहत नाही. मग दिंडीत निघत पिशवी घेऊन, चालताच येत नाही महाराज. मग दिंडीत काय होतं असं? त्याचं एकच कारण आहे. ऐका, 100 रुपये बाजारात घेऊन गेलेला माणूस 100 रुपयाचा बाजार करून आल्याच्या नंतर जर 100 रुपयाचा हिशोब जुळला नाही तर जेवत नाही. जेवतो का? बाजार करून आला, घरी आल्याच्या नंतर त्या बाजाराचा बाजार करू लागला, खाली वाटला बाजार. मग बाजाराचा बाजार सुरू झाला. 10 रुपयाचा लसूण, 20 रुपयाची कोथिंबीर, 20 रुपयाची फ्लावर, 95 टोटल यायला लागला. 5 रुपये सापडत नव्हतं. उठून भरायचं, तटकन खिशे पाहायचे, खाली कुठं 5 रुपये पडले बघायचे. भाजीवालीला जास्त दिले का म्हणून डोकं खाजवायचं. घामाघूम झालं महाराज. घरातून आवाज आला, जेवण घ्या की, बाजाराने बेजार नाही झाले तुम्ही? तो म्हटला थांब जरा, 100 रुपये खर्च झाले म्हटलं, 95 भरतात, 5 रुपये सापडत नाही. ते म्हटले जाऊ द्या सापडते, पण मरतात काय 5 रुपयासाठी? तो म्हटला थांब, सहज मिळत नाही म्हटला. 5 रुपये म्हणजे काय तुला सोपे वाटले का? तुला काय घरात बसल्या बसल्या जे कमवतं त्यालाच माहिती म्हटलं. 5 रुपये सापडत नाही तोपर्यंत जेवण काहीच व्हायना महाराज, घामाघूम झालेलं होतं. ऐका, 100 रुपयाचा हिशोब जुळला नाही म्हणून एवढा तो जर घामाघूम होत असेल तर जगून झालेल्या जीवनाचा शेवटच्या क्षणी जर हिशोबच जुळला नाही तर किती घामाघूम होईल, किती अस्वस्थ होईल. काय खायला दिलेलं खाईल आणि काय बोलू नका म्हटलेलं बोलल्याशिवाय राहील. आयुष्याचा हिशोब जुळावा असं वाटत असेल तर हिशोबाचं एकच साधन आहे, त्याचं नाव कीर्तन आहे. इथंच हिशोब करता येईल, बाकीच्या ठिकाणी नाही हिशोब करता येईल. बाकीकडे फक्त माणसं हिशोबात राहत नाहीत, बाकीकडे. इथं जीवनाचा सगळा ताळमेळ आहे. कवतुक वाटे झाली यावेचाचे, कौतुकास्पद आहे महाराज हे जीवन. कीर्तनामध्ये परमार्थामध्ये घातलेला जो वेळ आहे तो वेळ सुद्धा या ठिकाणी आपल्यासाठी काळाला परत लावण्यासाठी सामर्थ्यशाली ठरतो. आणि कौतुकास्पद ते जीवन आहे. तुकोबराय सांगतात कवतुक वाटे झाली यावेचाचे, पण कशामुळे? नाम मंगळाचे तेने गुणी, या कीर्तनामुळे. कीर्तनाचे नटनाचे नाशिले व्यवसाय प्रायचित्ताचे, नामच नाही पापाचे आयुष्य केले. यमो म्हणे कवनाते यमावे, दमो म्हणे कवनाते दमावे. तीर्थे म्हणते काय खावे, दोष ओखदाशी नाही, औषधाला दोष शिल्लक राहत नाही, त्याला म्हणतात कीर्तन. कीर्तन चांग, कीर्तन चांग, होय अंग हरिरो ब्रह्मीभूत काया, होतसे कीर्तनी. युद्ध कीर्तन चांगलं आहे महाराज. मग आता बंद पडून द्याल का? कधी नाही बंद पडू द्यायचं. आमच्या राजांनी जर संरक्षित केलं असेल आणि आमच्या राजांनी चंद्र सूर्य आहेत तोपर्यंत कीर्तनाची अपेक्षा व्यक्त केलेली असेल तर राजांचं म्हणून घेत असताना, गोरोबा काकांचं म्हणून घेत असताना, तुकोबरायांचं म्हणून घेत असताना अगोदर प्रमाण जीवनातलं काय असेल तर ते कीर्तन आहे. धन्य जगे तोचे एक हरे रंगीनाथ, धन्य जगे तोचे हरे रंगीनाथ, धन्य जगे तोचे कृष्ण वासुदेव सदा स्मरे वाचे, राम कृष्ण वासुदेव सदा स्मरे वाचे, राम कृष्ण वासुदेव सदा स्मरे वाचे, राम कृष्ण वासुदेव सदा स्मरे वाचे. धन्य जगी तोची एक हरी रंगीनाथ, धन्य जगी तोची एक हरी रंगीनाथ, धन्य जगी तोची एक हरी रंगीनाथ, धन्य जगी तोची एक हरी रंगीनाथ.
जगे तोचे एक हरी रंगे नाचे. असं का बरं नाही म्हटले? धन्य जगे तोचे एक वरातीत नाचे. वरातीत नाचणाऱ्याला धन्यता मिळाली का? नाही मिळाली महाराज. वरातीत नाचलं पाहिजे का? नाचू नाही वरातीत. वरातीत नाचण्यासाठी वेगळा वर्ग आहे महाराज. त्यांचं काय आपण काम करावं? वरातीत नाचण्यासाठी सेपरेट निर्मिती ती मी तर सांगणार नाही, एकांतात विचारा मग सांग. वरातीत नाचणाऱ्यांसाठी तुमच्या आमची या ठिकाणी निर्मिती नाही. कीर्तनात नाचण्यासाठी दिले इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन. कशासाठी दिलं हे देवाने? देवे दिला देह भजना गोमटा. कीर्तनासाठी दिलेला आहे. पण काय करावं महाराज? माणूस जेवढा गोमटा तेवढा भामटा झाला. सगळ्यात या निसर्गामध्ये जगत असताना बेईमान जर कोण असेल तर म्हणाला बघा, या निसर्गामध्ये सगळ्या शक्ती इमानदारीने जगतात सज्जन हो. ऐका, डोंगराच्या आडून सूर्यानं वर यावा, समंत उजळून टाकावा, चंद्रानं जग शीतल करावं, ढगांनी बनताना खारट पाण्यापासून बनावं, आपल्याला मात्र गोड पाणी द्यावं. ढग बनताना कशापासून बनतात? खारट पाण्यापासून. आपल्याला कसं पाणी देतात? गोड. बरं, झाड उन्हात वाढतात, आपल्याला मात्र सावली देतात की नाही? तुम्ही आम्ही फेकून मारलेल्या दगडाच्या बदल्यात सुद्धा झाड गोड फळ देतं तुम्हा आम्हाला. अजून किती चांगलं जगावं सांगा. तपती धरती पर पथितों को पेड़ देता है साया, अपना फल भी स्वयं न खाकर जीवन उसने सफल बनाया. झाडं सुद्धा आपली फळं स्वतः न खाता जगाला वाटतात आणि सफल जीवन जगतात. आपण निदान त्यांच्याकडून एवढं तर शिकावं की नाही? थोडंफार होईल तेवढं दुसऱ्यासाठी. पण नका दुसऱ्यासाठी जगू, पण कमीत कमी आपलाच त्रास आपल्या घरच्यांना होणार नाही एवढी तर काळजी. माणसं सगळ्यात जास्त त्रास जर कोणाला देत असतील तर घरच्यांनाच देतात. आपल्यामुळे आपली पत्नी सुखी नसते, आपल्यामुळे आपला भाऊ सुखी नसतो. ऐका बरं, आपल्यामुळे आपलं गाव सुखी नसतं, आपल्यामुळे आपले नातेवाईक सुखी नसतात, आपल्यामुळे कोणी सुखी राहत नाही. कीर्तन प्रवचन कथा सगळं काही आम्ही ऐकतो गड्या, पण जीवनामध्ये आचरणासाठी हे असतं हे आपल्याला कळतच नाही. रामायण काय सांगतं आपल्याला? अयोध्येसारखं समृद्ध राज्य, दोन भाऊ या ठिकाणी म्हणत होते राज्य माझं नाही. बरोबर आहे की नाही? प्रभू म्हणायचे भरता राज्य माझं नाही तुझं आहे. भरत काय म्हणत होते? प्रभू राज्य माझं नाही तुमचं आहे. मग अयोध्या म्हणजे काय? उस्माना धाराशिवला एखादा काही प्लॉट होता का तू? अजूनही आमच्या तोंडात येत असते, इकडून कधीतरी येतो आम्ही. धाराशिवच म्हटलं पाहिजे नाही. प्लॉट नव्हता महाराज. जगाच्या पाठीवरचं समृद्ध राज्य आहे अयोध्या. कुठलं युद्ध नव्हतं. धन सापडलं तर तिजोरीत ठेवायला सुद्धा जागा नव्हती. नांगरट करत असतील आणि नांगरता जर एखादा धनाचा हांडा सापडला तर तो नांगरणारा त्या जमीन मालकाकडे घेऊन यायचा, हा तुमचा आहे. आणि तो जमीन मालक म्हणायचा नाही तुला सापडलाय तुझा आहे. ऐकताय ना तुम्ही? नांगरताना सापडलेला धनाचा हंडा नांगरणारा मालकाला देत होता तर मालक म्हणायचा मला नको, तुला सापडलाय तुला राहू दे. आणि नांगरणारा म्हणायचा जमीन तुमची आहे, तो माझा नाही, मला नको. हे भांडण कुठलं आजचं आहे का ते? आज तर भांड वडावडीतच मारामाऱ्या होत्या. हे रामराज्य सांगतं. सापडलेलं धन कोणी घ्यायला तयार नव्हतं महाराज. आणि राज्य सुद्धा एक भाऊ दुसऱ्या भावाला म्हणत होता हे राज्य माझं नाही. मग आपण एवढं सगळं ऐकतो कथेमध्ये, कीर्तनामध्ये. मग भावाच्या वाटण्याच्या वेळेस थोडं कवाय नाही याचं ध्यान असावं. कशी वाटणी झाली पाहिजे? लहाना भाऊ मोठ्या भावाला म्हटलं पाहिजे दादा अरे आतापर्यंत तू सगळ्याची शिक्षण केली, सगळ्याची लग्न केली, मग असं कर तुला एक एकर जास्त राहू दे. आणि मोठ्या भाऊ लहान्या भावाला म्हटलं पाहिजे अजून तुला संसार माहित नाही, राहारीत माहित नाही, बाहेर कसं जगावं कसं वागावं तुला माहित नाही, तुला एक एकर जास्त राहू दे. लहाना भाऊ मोठ्या भावाला म्हणतो तुला एक एकर जास्त राहू दे. आणि मोठ्या भाऊ लहान्या भावाला म्हणतो तुला एक एकर जास्त राहू दे. असं भांडण थेट धाराशिवला गेलं कोर्टात. पवारवाडीच गेलं का आतापर्यंत? हे ज्या दिवशी जाईल ना त्या दिवशी आपल्या पवारवाडीत रामराज्य असेल. हे ज्या दिवशी जाईल आणि आपण खऱ्या अर्थाने परमार्थच त्याच्यासाठी करायचंय की भाऊ भाऊ भांडले पाहिजेत की तुला एक एकर जास्त राहू दे आणि
तुला एक तर जास्त राहू दे, पण बांधापाई कोर्टात आहेत आपण महाराज. आता काही सांगायला वेळ नाही राहिला, पण संसार इतका विचित्र आहे. भाऊ भाऊ कोर्टात आहेत आणि काहीच झालेलं नाही, फक्त बांध सरळ करायला कोर्टात आहेत. काय झालेलं नाही, थोडा वाकडा झालेला बांध सरळ करण्यासाठी कोर्टात जावं लागतं. पण कोर्टात जाण्याची गरज पडणार नाही जर कीर्तन अंगी आपल्या आलं तर. आणि म्हणून कीर्तन सांभाळायचं. तुकोबराय सांगतात, आम्ही या कीर्तनी शुद्ध झालो. कोणाचं कीर्तन केलं आम्ही तर त्या भगवंताचं केलं. विठोबा रखुमाई, संसाराच्या अंगी अवघीच व्यसन, आम्ही या कीर्तने शुद्ध झालो. तुकोबराय सांगतात, आमचं जे जीवन शुद्ध झालं त्याचं एकच कारण आहे, आम्ही कीर्तन केलं आयुष्यभर. आपणही कीर्तन करावं. काही माणसं म्हणतील आम्हाला येत नाही, कीर्तन येत नाही असा एकही माणूस नाही. कारण कीर्तन श्रवण करणं हे सुद्धा कीर्तन करण्याबरोबरीच नाही, काकणभर श्रेष्ठ आहे. भगवंताचा हा कीर्तन रंग श्रोत्याला अगोदर आहे आणि नंतर वक्त्याला आहे. नित्य नवा कीर्तनी उडवला रंग, अगोदर श्रोता मग वक्ता झाला स्वयश्री रंग. अगोदर मान कोणाला आहे? श्रोत्याला आहे. म्हणून श्रोता कीर्तन ऐकतो तेव्हा तो कीर्तनच करत असतो. असं काही समजायचं नाही आम्हाला येत नाही. नवे नवे आपण हाताने टाळी मुखाने नामस्मरण करतो ना, ती कीर्तनच आहे. इथं उभं राहूनच आलं पाहिजे असं काही नाही. राग कला नाही जानत तुका, गिरीधरला आलतो भाव का बुका. भावपूर्ण अंतकरणाने आपण नामस्मरण करा, ते कीर्तनाचं. येईल तैसा बोल रामकृष्ण हरी, येईल तसं म्हणा. असं कोणताच माणूस नाही कडे की त्याला कीर्तन किंवा भजन करता येत नाही. मनुष्य जात सकळ स्वभावता भजनशील. सगळ्याला आपल्याला भजन करण्यासाठी भगवंताने बनवलेलं आहे. म्हणून इथं उभं राहूनच कीर्तन करावं असं काही नाही. कीर्तन ऐकावं, कीर्तनामध्ये जाऊन टाळे वाजवावे, मुखाने नामस्मरण करावं, हे सुद्धा कीर्तनच आहे. आणि येईल तसं म्हणावं, अगदी न लाजता. काय असतं बघा, माणसं परमार्थात लाज बाळगतात, परमार्थात भय बाळगतात, परमार्थात शंका घेतात आणि परमार्थातच मानापनाची अपेक्षा करतात. ज्या चारही गोष्टी परमार्थात करू नये, परमार्थात लाज बाळगू नये. माळ घातली ना, वरती आली तरी घाबरायचं नाही, लाजायचं नाही. कोणीतरी म्हणेल वा घातली का माळ, घातली म्हणायचं, तुझं काय जातंय. पुढचं काय म्हणण्याचं त्याचा काही अधिकार नसतो. माळ घातली घातली, शानपणे अगदी मिरवली पाहिजे माळ. सोन्याचं लॉकेट कसं वरती काढून ठेवतो आपण, चोराची धन आणि मार खायची धन, तशी माळ वरती ठेवली तर भगवंताचं आपल्यावर लक्ष राहील, भगवंत आपल्यावर कृपा करतील. लाज नाही बाळगायची, इथं मानापानाची अपेक्षा नाही ठेवायची. अपमान झाला तरी सुद्धा कीर्तनातून घरी जायचं नाही, अपमान झाला तरी संत संगतीतून माघारी जायचं नाही. पण माणसं इथं अजिबात सहन करत नाही महाराज. मी रात्री एक जणांना म्हटलं, अरे टाळ हळू वाजव ना. ते माझ्या पुढे आलं, म्हटलंय तुमचं टाळ. एवढ्यावर नाही थांबलं, ते पुढे आलं, म्हटलंय तुमची माळ. आणि झाला म्हटलं जाळ, पुन्हा येत नसतं तुमच्याकडे. परमार्थात माणसं अजिबात सहन करत नाही. संसारात हाणला तरी जात नाही, संसारात काही सहन होतं माणसाला. एकुलता एक पोरगण त्याने हाणलं तरी सुद्धा माणसं बाहेर येऊन म्हणतात, जाऊन द्या कुठे लोकांचं एकुलता एक हानी ना खाणलं तू बघा. आता म्हणजे संसारात काही जमतंय महाराज. पण परमार्थ करत असताना मात्र माणसं काही सहन करत नाही. इथं सहन केलं पाहिजे, इथं सन्मानाच्या पलीकडे गेलं पाहिजे. सत्कार्य करावं, सत्कार नाही झाला तरी चालेल. तुकोबराय सांगतात, हे कशाने प्राप्त होतं सगळं तर कीर्तनाने. किती प्राप्त झालं तुकोबराय सांगतात, आमच्यासाठी गाव नव्हे, आमच्यासाठी देश नव्हे, तर आता हे सोहळे झाले त्रिभुवन. विषम ध्वनी सांगेले ब्रह्मपरिवास करणे अखंड, न देखे जे तोंड विटाळाचे. तुकोबराय सांगतात, आता आम्ही लोकांतात जरी असलो ना तरी तो एकांताचा अनुभव अनुभवतो अभंगाच्या शेवटच्या. तुका म्हणे आमा एकांताचा वास, तुका म्हणे आमा एकांताचा वास, तुका म्हणे आमा एकांताचा
तुका म्हणे आम्हा एकांताचा वास 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 तुका म्हणे एकांताचा वास तुका ब्रह्मी ब्रह्मरस देव सदा ब्रह्मी ब्रह्मरस कसा बना ब्रह्मी ब्रह्मरस कसा बना आता हे सोहळे झाले त्रिभुवन आता हे सोहळे झाले त्रिभुवन ब्रह्मी ब्रह्मरस देव सदा ब्रह्मी ब्रह्मरस देव सदा सोहळे झाले त्रिभुवन आता हे सोहळे झाले त्रिभुवन झाले त्रिभुवन ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली संसाराचे अंगे अवघेच व्यसनी आम्ही या कीर्तने शुद्ध झालो आता हे सोहळे झाले त्रिभुवन. त्या शुद्धतेचाच पुढे असणारा विस्तार आहे तो आता आपल्याला इथं सांगण्यासाठी वेळही नाही. आणि इथून पुढे सांगायचं म्हटल्याच्या नंतर तुम्ही म्हणाल कोणी बोलवलं काय की वया महाराजांना नाही का. कारण एकतर 9 ते 11 कीर्तन म्हटलं की फार जड बोलून चालत नाही, डोकला लागतं. 7 ते 9 असेल तर थोडस बोलता येतं. असं छोटसच गाव आहे परंतु गोड असा हा कार्यक्रम या ठिकाणी चालू आहे. सालाबाद प्रमाणे असाच व्रत निघत व्हावा, वाढत राहावा. गुरोबा काकांची भूमी आहे. ज्या काकांना कीर्तनामध्ये हात फुटले महाराज, छोटे हात असणारे काकांचे, पण ते हात सुद्धा कीर्तनात फुटले. ही कीर्तनाची ताकद आहे. आणि मेलेलं मूल जिवंत होऊन आलं कशामध्ये? कीर्तनामध्ये. मेलेलं मूल जर जिवंत होऊन कीर्तनामध्ये येत असेल तर आपलं निदान मरी गेलेलं जीवन तरी जिवंत होणार नाही का? आयुष्यामध्ये संजीवनी देण्याचं काम हे कीर्तन करत असतं. समर्पित कसं व्हावं हे शिकवत असतं. आणि म्हणून कीर्तन दरवर्षी या ठिकाणी मोठ्या उत्साहाने या ठिकाणी करायचं. कीर्तन कधी बंद होऊ द्यायचं नाही. कीर्तन हा आपला प्राण आहे. कीर्तन ही आपली शान आहे. आणि महाराष्ट्राची आन बान शान म्हणजे कीर्तन आहे. राष्ट्रात महाराष्ट्र फक्त भारतातच आहे. राष्ट्रात राष्ट्र असू शकतं पण महाराष्ट्र, राष्ट्रात महाराष्ट्र कशामुळे महाराष्ट्र आहे? हे राष्ट्र महाराष्ट्र जर कोणामुळे असेल तर ज्ञानोबा तुकाराम या जयघोषामुळे. आणि हा जयघोष म्हणजे सामान्य नाही संजीवनी. एकदा का ज्ञानोबा तुकाराम म्हटलं की माणसं या ठिकाणी लगेच असं वाटतं जणू की आता लढण्यासाठी तयार होत आहेत नाही का. तुम्ही वारीमध्ये बघा हे वारकरी किती नाचतात, किती फुगड्या खेळतात. जे पाहिजे ते मिळतं महाराज. आपण जर दिंडीत आलात तर संत सज्जनी मांडले दुकान जे जया पाहिजे ते आहे रे. भोगते न मोगते फुकाच साठे कोण तयाकडे न पाहे रे. नाचत जाऊ त्याच्या गावारे खेळया सुख देईल विसावा रे. नाचत जाऊ त्याच्या गावारे खेळया सुख देईल विसावा रे. सुखही मिळतं विसावाही नाही का. वाटेने या ठिकाणी आपण कीर्तन करत जातो. तिथं पंढरीला गेल्याच्या नंतर सुद्धा बघा भगवंताचं कीर्तन माणसं करू लागली की अहंकार गळून जातो. पाया पडे जण एकमेका, पाया पडतात महाराज. सगळे एकमेकाला माऊली म्हणतात. अहंकार गळून जातो, माणूसपणा जिवंत होतो. माणसं स्वतःची नाही सुविधा झाली तरी दुसऱ्याला ताट आणून देतो, दुसऱ्याला वाढतो, दुसऱ्याला माऊली म्हणतो, दुसऱ्याचं दर्शन घेतो. हे कुठे घडतं महाराज? उठा उठी अभिमान जाय ऐशे स्थळ कोण.
ते या पंढरेसे खळा पाझर रोकडे, ते या पंढरीशी घडे खळा पाझर रोकडे. कुठे घडत? पंढरीत घडत. नेत्री अश्रूची या धारा, कोठे रोमांच शरीरा, ते या पंढरेसे घडे खळा पाझर रोकडे, ते या पंढरीसे घडे घडघड. पण कीर्तन करा, भगवंताच्या चरणाजवळ राहा, वारी करा. किती आग्रह केला तरी माणसं अजूनही यायला तयार नाही. महाराज मला सांगा बरं, पवारवाडीत एवढीच माणसं आहेत का? अजून आहेत की नाही? आहेत का माणसं? माणसं असणार तरी इथं आली असते की. दिंडी दारात यायची, महाराज म्हणायचे त्याला चला की पंढरीला जाऊया. तो म्हणायचा महाराज तुमची दिंडी आणि पेरणं संगच. महाराज म्हटलं आल्यावर पेरा की. नाही तुकोबराने सांगितलंय ना मडे झाकून या करावी पेरणी. नाही गेलं महाराज दिंडीत. ऐका, कष्ट करता करता तिथंच मेलं. त्या गरीब बैल होऊन जन्माला आला, दावणीला बैल. वासना वाईट असते, अगदी 2 मिनिटात सांगतात. पुन्हा दिंडी आली, अंतर्ज्ञानानं पाहिलं तर बैल झालेला होता. महाराज जवळ गेले, म्हटले यावं चला की आता तरी. रथाला घेऊन जातात. आमच्या रथाचा एक बैल कधी उठतो कधी बसतो, तुम्हाला रथाला जुंतो सन्मान करतो, चला की उद्धार होईल. तो म्हटला महाराज आलो असतो, पण पेरणीचे दिवस आहेत. पोरांनी जो मला जोडी लावला ते नवीन बोर आहे, त्याला तास कळत नाही, बाजू ओढत नाही. मी उगा घरचा आहे म्हणून 1.5 बाजू घेऊन चालतो. मी आहे म्हणून पेरणं चालू आहे, नाही तर मी नसल्यावर काय खरंय? कोण म्हणत होता असं? हा मी बैलाचं सांगितलं, बैल म्हणून उगा मी आहे म्हणून चालू. शेवटी ते 1.5 बाजू ओढता ओढता त्या गोऱ्याला तासात घेऊन चालता चालताना ओढ 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 मेलं महाराज त्याच तासात. आणि त्याच घरी पुत्र होऊन जन्माला आलं. पुन्हा दिंडी आली, महाराज जवळ गेले, म्हटले चला की आता तरी. कुत्र्यासारखे हालचाल तुमची इथं काय? हाड 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 हाड. तो म्हटला महाराज आलो असतो. पोरं घाई घाई रानात निघून जातात, कामाचे दिवस आहेत, कुलूप सुद्धा लावायची गरज नाही. मी उगा घरचा आहे, सुतळी नाही उचलू देत कोणाला. इतका ऍक्युरेट राखण करतो. आणि मी नसल्यावर पोरांचं काय खरंय? आमची भावकी का धडाची आहे? कोणाचं गती काय ठेवतील का पोरांचं काही? उगा मी आहे म्हणून चाललंय सगळं. मी तिकडं आल्यावर इथं काही राहील का काय? कोण म्हणतंय असं? कुत्र्याचं सांगायला एवढ्या लांब. राखण करता करता मेलं तिथं. काय पाहता माझ्याकडे? ते पुन्हा पिडूक होऊन जन्माला आलं, नाली रेंद्यात. ते दिंडी आली का वाजलं म्हणून ती वरती आलं, वाटरले डोळे घेऊन बघायला. महाराज जवळ गेले, म्हटले चला की आता तरी. काय रेंद्यात? तोंडला आलो असतो महाराज, पण इथं जी मजा येते तिकडे थोडीच आहे. महाराज म्हटलं काय मजा येते रेंद्यात? काय तुला काय बरं वाटतं? तो म्हटला ते नातवंड परतंड खेळतात, खेळताना पण बरं वाटतं. महाराज म्हटले तुला आणून सोडतो ना बाबा परत, एकदा चल विठ्ठलाची एक देखली या. तो म्हटला आलो असतो महाराज, पण पोरांचा घोटाळा होतो ना. काय घोटाळा? या नातवांना जर काही खेळायला नाही मिळालं, ते मला असं काठीवर घेतात आणि फेकतात म्हणे असं. आणि मग मला बरं वाटतं म्हणलं काठीने फेकल्यावर. काठीने फेकलं आणि काठीने हाणलं तरी जायला तयार नाही महाराज. कोण? बेडकं चाललंय काय? आपली डराव डरावे मोकार घरी. परमार्थाशिवाय काय करायचं? संतांनी फार मोठे उपकार करून ठेवलेत आपल्यावर. आणि ही तर काकांची भूमी आहे. इथलं जीवन कसं असलं पाहिजे? दयाचा हरेक वाटे देवा. म्हणून आपणही संतांना आवडेल असंच जीवन जगायचं. तुकाराम 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 तुकाराम
श्रीमंत फंड महाराज यांच्या माध्यमातून आपल्या सर्वांचं दर्शन झालं, त्यांनाही धन्यवाद देतो. कार्यकारी मंडळ या ठिकाणी असणारे महारुद्र साहेब असतील, आमचे बाळासाहेब असतील, आत्ता ज्यांच्याकडे जेवण केलं ते मुंडे महाराज ना, या सर्वांनी मिळून सेवेची संधी दिली. सगळ्यांचं ऋण व्यक्त करतो. या ठिकाणी जे चांगलं आहे ते सर्व संतांचं आहे. काही चुकीचं वाटलं असेल माझ्या बुद्धीचे दोष आहे. चांगलं चांगलं सोबत न्या, चांगलं जीवन जगा, असं जीवन जगा की आपला काकांना हरिक वाटावा, देवाला हरिक वाटावा, इतकं सुंदर जीवन जगा. आणि असाच हा सोहळा परमार्थ वाढत ठेवा. तरुणांना कोटी कोटी धन्यवाद. आपण सहभागी होत आहे. तरणा नटे हरिकीर्तनी महाराज, हरिकीर्तनातच खरं तरुणपण शोभून दिसतं, म्हणून सगळे तरुण एकत्रित या. ज्येष्ठांनी त्यांना पाठिंबा द्या. हेवे दावे ठेवू नका, कोणाचा मत्सर करू नका. निदान सप्ताह पुरतं तरी राजकारण तिकडे सोडून यायचं, लांब जोडे बाहेर काढायचे राजकीय. इथं सगळ्यांनी एकत्रित यायचं आणि तो आनंद घ्यायचा आणि भजन करायचं. कोणाचं? जय विठ्ठल जय.